आज होलीचा नवा पेला लागणार होता. त्यानिमित्ताने मुंबईकर सर्व गावी आले होते. सर्व हौशी मुलांनी मिळून होलीचा होम रचला. ही मध्यरात्रीची वेळ आहे. आम्ही सर्व पोरं जंगलात चाललोय लाकडं आणायला. तुम्हाला वाटत असेल लाकडं आणायचं असेल जंगलात जायचं काय गरज आहे आणि दिवसाचं का जात नाही आहे, रात्रीचे का जातात? तर ही खरी मजा आहे. रात्री जंगलात जायचं म्हणजे पूर्ण रात्र जंगलामध्ये स्पेंड करायची, तिकडची लाकडं गोळा करायची, ती मग खरीच मजा वेगळी आहे. हा एक्सपिरियन्सच खूप वेगळा असतो. जंगलात गेल्यावरती काउंटिंग करावं लागतंय किती जण सोबत जातोय. तर कोणी मागत हरवते नाही, कोणी हरवला तर नाही ना जंगलामध्ये जाताना. त्यासाठी काउंटिंग खूप महत्त्वाची असते. म्हणजे खाली आल्यावरती समजेल की सर्व आलेत. भेटणार तू बघ, हात लाव भाई, थोडासा पडला ना सोबत जाणार पाणी. हो भाई, कारवाला रस्ता आहे, रस्ता व्यवस्थित ना तरी पण आम्ही चाललोय. बऱ्यापैकी चंद्रप्रकाश पडला होता, त्यामुळे चालायला ते बरं पडत होतं. सारखं सारखं मोबाईलच्या टॉर्चवरती जाणं तेवढं आम्ही टाळत होतो, कारण जास्त टॉर्च ऑन केलं तर बॅटरी वगैरे संपेल, म्हणून तेवढा आम्हाला चंद्रप्रकाशाचा आधार भेटणार. त्याला बॅटरी दाखव. झाड उघडतो साफ करत नाही कव्वाल, कव्वाल साफ करायची. बाता वाढता विचार तोडणार. एरवी शांत असलेले हे जंगल आज आमच्या आवाजाने दुमदुमून गेलं होतं. कदाचित तिथल्या पशुपक्ष्यांची झोप उडाली असेल. या आमची टवाळ पोरं काम कमी बडबड जास्त करत होती. मला आता लाकडं उचललं जावं लागेल, त्यामुळे आता वेळी मी बनवू शकत नाही. त्यामुळे हा रात्रीचा प्रवास इथे संपवला. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.